तर प्रत्येकाला आपल्या स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. म्हणजेच आपण सार्वभौम आहोत. आपल्या उत्कर्ष व आपल्या अपकर्षाला आपण स्वतःच जबाबदार आहोत. नमस्ते गुरुजी. नमस्ते. अरे विजय, गुरुजी आले. नमस्ते कर. कसला विचार करतोय मगापासून? नमस्ते गुरुजी. बरे झाले तुम्ही आलात. मी मगापासून तुमची वाट बघत आहे. माझी वाट बघतोय? पण तुझे तर माझ्याकडे लक्षही नाही. हो, कारण मला मगापासून एक प्रश्न सतावतो आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच समजावून सांगू शकता, म्हणून मी तुमची वाट बघत होतो. हो हो, शांत बसा सगळे. बोल विजय, काय प्रश्न आहे तुझा? गुरुजी, काल तुम्ही सांगितले की भारताच्या संविधानाचा आत्मा म्हणजे त्याची उद्देशिका आहे आणि त्या उद्देशिकेचा अर्थ समजून तिचा अंगीकार करणे प्रत्येक भारतीयाचे परम कर्तव्य आहे. हो, ते बरोबरच आहे. विजय, मग तुला नेमका कोणता प्रश्न सतावतोय? आम्ही मगापासून एवढा गडबड गोंधळ करतोय, तू मात्र शांत विचार करत बसलाय. काय प्रश्न आहे तुझा? विचार गुरुजींना. संविधानाच्या उद्देशपत्रिकेत सांगितल्याप्रमाणे आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवणार आहोत. यामध्ये सार्वभौम गणराज्य म्हणजे नेमकं काय, हेच मला नीट लक्षात येत नाही. सार्वभौम गणराज्य म्हणजे काय, हा प्रश्न सतावतोय का? मग ऐका सगळे, मी जेव्हा वर्गातून बाहेर जाताना सांगून गेलो होतो की तुम्ही सर्वांनी मी येईपर्यंत गडबड गोंधळ न करता शांत बसा म्हणून. पण तुम्ही सर्वांनी मी सांगितलेलं ऐकलं व त्याप्रमाणेच कृती केली का? नाही. मग तुम्ही काय केलं? आम्हाला जे जे योग्य वाटले ते केलं. बरोबर. म्हणजे काहींनी गप्पा मारल्या, काहींनी मस्ती केली आणि विजयने संविधानाची उद्देशिका वाचली आणि त्याला पडलेल्या प्रश्नावर विचार केला. आम्ही त्याला म्हणत होतो आमच्या बरोबर गप्पा मार, पण त्याने ऐकलेच नाही. त्याने वाचण्याचा निर्णय घेतला, म्हणूनच त्याला सार्वभौमत्वाचा प्रश्न सतावत होता. अगदी बरोबर. हेच तर मला तुम्हाला मगापासून सांगायचे आहे की तुम्ही सार्वभौम आहात. आम्ही सार्वभौम आहोत म्हणजे नेमकं काय आहोत? हा तर विजयला सतावणारा प्रश्न आणि तुम्हाला सतावणारा प्रश्न एकच आहे. तो कसा गुरुजी? गुरुजी, थोडं सोपं करून सांगा ना. बघा, तुमचा हा वर्ग म्हणजे कोण? या वर्गातील आम्ही सगळी मुले. बरोबर. मला सांगा, या तुमच्या वर्गाच्या भल्यासाठी म्हणजेच तुम्हा सर्वांच्या हितासाठीचे जे काही निर्णय घ्यायचे असतील तर ते कोण घेतं? आम्ही सगळे मिळून घेतो. अगदी बरोबर. म्हणजेच दुसऱ्या वर्गातील मुलं किंवा तुमच्या वर्गाबाहेरील कोणीही व्यक्ती तुमच्या वर्गाच्या बाबतीतील निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही किंवा त्यांचे निर्णय तुमच्यावर लादत नाही, तर तुमचे निर्णय कोणाच्याही दबावाला बळी न पडता तुम्हीच घेणे आणि ते अंमलात आणणे याला सार्वभौमत्व म्हणतात. हे झालं तुमच्या वर्गाचं सार्वभौमत्व. तसंच भारताचंही आहे. ते कसं? बघा,
भारतावर इंग्रजांचे राज्य होतं तेव्हा भारताबाबतचे निर्णय कोण घ्यायचं? इंग्लंडची पार्लमेंट, त्यांचं इंग्रज सरकार. बरोबर. त्यांनी घेतलेले निर्णय ते आपल्या देशावर बळजबरीने लादायचे आणि अंमलात आणायचे. ते निर्णय सर्वप्रथम इंग्रजांच्या हिताचे व स्वार्थाचे असायचे. यात आपल्या देशाच्या हिताचा विचार नसायचा. परंतु जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण संविधान स्वीकारलं तेव्हापासून आपल्या देशाबाबतचे निर्णय आपण स्वतःच म्हणजेच आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी घेतात. हे निर्णय घेताना आपलं सरकार हे कोणत्याही अंतर्गत किंवा परकीय तथा बाह्य सत्तेच्या दबावाखाली नसतं. म्हणजेच निर्णय घेण्यासाठी ते सार्वभौम आहे. मग गुरुजी, आम्ही गप्पा मारण्याचा निर्णय घेतला, तुमचं नाही ऐकलं, ते आमचं सार्वभौमत्व आहे का? छान प्रश्न विचारला. बघा, सार्वभौमत्व हे जसं देशाचं असतं तसंच राज्याचं, गावाचं, समूहाचं आणि एका व्यक्तीचं सुद्धा असतं. फक्त या सार्वभौमत्वामध्ये आपले निर्णय आपणच घेताना आपल्या मनाला वाटतील तसे निर्णय न घेता ते विवेकशील, सर्वसमावेशक, हितकारक आणि नीतिमूल्यांना धरून असावेत. तेव्हा त्याला सार्वभौमत्व म्हणता येईल. मग आता तुम्ही ठरवा, तुमच्या गप्पा मारण्याचा निर्णय तुमचे सार्वभौमत्व आहे की नाही.